नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळलेलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो कशाबद्दल असणार आहे। मित्रांनो, प्रमोशन क्रायटेरिया DeVato युनिव्हर्सिटीचा नवीन प्रमोशन क्रायटेरिया काय आहे, त्यासोबतच मित्रांनो भरपूर सारे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जुने विद्यार्थी देखील आहेत ज्यांना क्रेडिट मोजणे जे आहे त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होत असतो। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संपूर्ण आपलं क्रेडिट आपण कशा प्रकारे मोजावे, जेणेकरून आपल्याला समजणार आहे की आपलं जे ॲडमिशन असतं मित्रांनो ते ॲडमिशन तुमच्या क्रेडिटच्या बेसिसवर होत असतं। तर क्रेडिट आपण मोजले आणि त्यानंतर आपल्याला कळेल की आपण नेक्स्ट इयरला जायला एलिजिबल आहोत की नाही। तर यासाठी हा व्हिडिओ आपला आजचा असणार आहे। त्याशिवाय मित्रांनो, किती विषय बॅकलॉग आपण राहू शकतो पुढच्या सेमिस्टरला जाण्यासाठी। फर्स्ट इयर आणि सेकंड इयर ऑल क्लिअर नसलं तरी आपण थर्ड इयरला किंवा फायनल इयरला जाऊ शकतो का, या सर्व प्रश्नांवर उत्तर घेऊन येणारा एक व्हिडिओ मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, व्हिडिओला संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, पासिंग क्रायटेरिया सर्वात पहिले महत्त्वाचा आहे। बाकी विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे की पासिंग क्रायटेरिया काय आहे। तर बघा मित्रांनो, DeVato युनिव्हर्सिटीच्या क्रेडिट कसे मोजावे यावर मी एक तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल घेऊन पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रोसेस A to Z कळेल। तर मित्रांनो, आपण सर्वात प्रथम इन्फॉर्मेशन घेऊयात इम्पॉर्टंट, त्यानंतर आपण डायरेक्टली क्रेडिट मोजण्याकडे जाणार आहोत। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम ग्रेड टेबल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जे रिझल्ट आहेत सध्याची कंडिशनला ऑफलाईन पद्धतीने ग्रेडच्या माध्यमातून लागत आहे। तर या ठिकाणी ग्रेड टेबल जो आहे तो दिलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात FF म्हणजे फेल असतं आणि EE पासून तर EX पर्यंतचे ग्रेड जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत। त्यासोबतच मित्रांनो, मिनिमम पासिंग मार्क्स बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्याची बीटेकची जी फायनल एक्झाम असते ती 60 मार्क्सची असते आणि 60 मार्क्सपैकी विद्यार्थ्याला पास होण्यासाठी मिनिमम 20 मार्क्स जे आहेत ते लागतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर का 60 पैकी 20 मार्क पडले तर तुम्ही तो विषय जो आहे तो क्लिअर होत असतात। तर बघा मित्रांनो, आता येतो सर्वात महत्त्वाचा पॉईंट। ज्या विद्यार्थ्यांना बीटेक इंजिनिअरिंगचे जे क्रेडिट मोजायचे असेल तर तुम्ही सांगणार की आपण कोणत्या हिशोबाने क्रेडिट मोजले पाहिजे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे फॉर स्टुडंट ॲडमिटेड डायरेक्टली। म्हणजे मित्रांनो, जे विद्यार्थी ॲडमिशन घेतलेले आहे फर्स्ट इयरला, तर स्टुडंट शुड बी क्लिअर 60% ऑफ टोटल क्रेडिट प्रिस्क्राइब्ड फॉर फर्स्ट इयर बीटेक प्रोग्राम क्लेमिंग प्रमोशन टू सेकंड इयर। म्हणजे मित्रांनो बघा, विद्यार्थ्याने 60% जे आहे टोटल क्रेडिटचे काढले पाहिजे सेकंड इयरला जाण्यासाठी। त्यासोबतच मित्रांनो, जर का विद्यार्थ्याला थर्ड इयरला जायचं असेल तर फर्स्ट इयर ऑल क्लिअर म्हणजे मित्रांनो फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोघं इयर मिळून विद्यार्थ्याने 80% जे आहे क्रेडिट ते कलेक्ट केले पाहिजे। त्याच पद्धतीने मित्रांनो, जर का फोर्थ इयर किंवा फायनल इयरला विद्यार्थ्याला जायचं असेल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर हे मिळून तुम्हाला 86% ऑफ टोटल क्रेडिट म्हणजे तिघं वर्षांचे जे टोटल क्रेडिट असते ते टोटल क्रेडिटच्या 86% क्रेडिट जे आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजे। तर त्यासोबत तुम्ही जे आहे ते फर्स्ट इयरचा जो विद्यार्थी असेल तो फायनल इयरपर्यंत पोहोचू शकतो। आता मित्रांनो, जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं असेल तर बघा मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं असेल तर सेकंड इयरपासून तर थर्ड इयरला जाण्यासाठी त्या विद्यार्थ्याला 60% क्रेडिट पाहिजे आणि थर्ड इयरमधून फोर्थ इयरला जाण्यासाठी सेकंड इयर आणि थर्ड इयर मिळून 80% ऑफ क्रेडिट पाहिजे। तर मित्रांनो, मगाशी आपण रूल्स बघितले, त्या ठिकाणी मित्रांनो सर्वात जास्त तुम्ही पाहिलं असेल की मी 60-80% जे आहे ते क्रेडिटचे तुम्हाला दाखवलेले आहे। तर यासोबतच मित्रांनो बघा, आता आपण बघूयात तुम्हाला काहीही समजलं नसेल तर बघा मित्रांनो, जो विद्यार्थी फर्स्ट इयरपासून ॲडमिशन ज्या विद्यार्थ्याने घेतलं असेल
तर फर्स्ट इयरपासून ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं असेल त्या विद्यार्थ्याला फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला जायला किती पर्सेंट क्रेडिट पाहिजे? 60%. 60% म्हणजे काय मित्रांनो? टोटल क्रेडिटचे 60% क्रेडिट जे आहे ते तुम्हाला पडले पाहिजे तर तुम्ही सेकंड इयरला जातात. त्यासोबतच सेकंड इयरमधून थर्ड इयरला जर का तुम्हाला जायचे असेल तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोघांचे मिळून तुम्हाला 80% क्रेडिट जे आहे ते कंपल्सरी पाहिजे असते. तर त्यामुळे तुम्ही जे आहे ते थर्ड इयरला जाऊ शकता. आणि मित्रांनो तुम्हाला 3 वर्षांचे मिळून 86% क्रेडिट जर आले तर तुम्ही फायनल इयरला जाऊ शकतात. सोबतच मित्रांनो तुम्ही जर का डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला सेकंड इयरचे थर्ड इयरला जाण्यासाठी 60% क्रेडिट पाहिजे आणि सोबतच फायनल इयरला जाण्यासाठी सेकंड इयर आणि थर्ड इयर मिळून 80% ऑफ क्रेडिट पाहिजे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजलंच असेल. जर का नसेल समजलं तर तुम्ही प्रिव्हियस जो आहे तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. मित्रांनो आता आपण या ठिकाणी एक्झाम्पलच्या साहाय्याने समजणार आहे की आपण क्रेडिट कशा प्रकारे मोजले पाहिजे आणि क्रेडिट मोजल्यानंतर त्याचे 60% किंवा 80% जे मी तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओमध्ये तर ते कसे कॅल्क्युलेट करायचे. तर हेच आपण आता बघूयात मित्रांनो. मी फर्स्ट इयर टू फायनल इयर एक एक्झाम्पल घेणार आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर टू फायनल इयर एक एक्झाम्पल घेणार आहे. आणि मित्रांनो मी दोघं एक्झाम्पल जे आहेत ते सिव्हिल इंजिनिअरिंगचे एक्झाम्पल घेणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण कशा प्रकारे क्रेडिट जे आहे ते मोजले पाहिजे. तर बघा मित्रांनो तुम्हाला क्रेडिट मोजण्यासाठी एकतर तुमच्याकडे सिलेबसची कॉपी पाहिजे आहे किंवा मित्रांनो तुमच्याकडे मार्कशीटची कॉपी पाहिजे आहे. तर मार्कशीट तर तुमच्याकडे आता नसेल. आपण सिलेबस कॉपीमधून क्रेडिट कसे मोजायचे हे बघणार आहोत. मित्रांनो आपण या ठिकाणी तुम्हाला समोर स्क्रीनवर बघत असणार की ग्रुप बीचे फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत तर ग्रुप बीची फर्स्ट इयरची जे सेमिस्टर आहे ते सेमिस्टरमध्ये आपण क्रेडिट बघूयात. या ठिकाणी लास्ट जो कॉलम असतो तुमचा तो क्रेडिटचा असतो. मित्रांनो आपण पहिले टोटल क्रेडिट मोजायचे आहेत. टोटल क्रेडिट तुम्ही बघू शकता. फर्स्ट सेमिस्टरला 18 क्रेडिट आणि सेकंड सेमिस्टरला 19 क्रेडिट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत आहेत. तर बघा मित्रांनो तुम्हाला जर का फर्स्ट इयरपासून सेकंड इयरमध्ये जायचं असेल तर तुम्हाला टोटल क्रेडिट करायचे आहे. तर आपल्याला तुम्ही बघू शकता या ठिकाणी फर्स्ट सेमिस्टरचे क्रेडिट जे आहेत ते 18 आहेत आणि सेकंड सेमिस्टरचे 19 आहेत. टोटल क्रेडिट जे आहेत ते तुमचे 37 क्रेडिट जे आहेत मित्रांनो तुमचे भरत आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो तुमचे जे क्रेडिट आहेत ते 37 भरत आहेत. तर तुम्हाला फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला जायला क्रेडिट किती लागतात? तर 37चे 60% म्हणजे 37 × 60 डिवाइड बाय मित्रांनो 100 करायचा आहे. तर मित्रांनो तुमचे जे ॲन्सर येईल ते तुमचे 22.2 काहीतरी येईल. तर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट इयरला म्हणजे सेकंड इयरला जाण्यासाठी तुम्हाला आउट ऑफ 37 पैकी किती क्रेडिट पाहिजे मित्रांनो? तुम्हाला 22 क्रेडिट जे आहे ते 37मधून पुढच्या सेमिस्टरला जायला पाहिजे आहे. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्ही क्रेडिट जे आहे ते फायनलाइज करायचे आहे. मित्रांनो आपल्याकडे क्रेडिटचा चार्टसुद्धा आहे. तो सुद्धा मी तुम्हाला लास्टमध्ये व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा. मित्रांनो आपण सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन यामध्ये बघणार आहोत. त्याच पद्धतीने बघा मित्रांनो एखादा विद्यार्थी जर का सेकंड इयरला असेल. मित्रांनो मी या ठिकाणी सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंगचे एक्झाम्पल घेतले आहे. तर बघा मित्रांनो हा त्यांचा सिलेबस आहे. या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयरला 21 क्रेडिट जे आहे ते बघायला भेटत असेल फर्स्ट सेमिस्टरचे टोटल. आणि मित्रांनो या ठिकाणी फोर्थ सेमिस्टरचे जे टोटल आहे ते 19 क्रेडिट तुम्हाला बघायला भेटत असेल. मित्रांनो आता 21 + 19 तुम्हाला या ठिकाणी टोटल क्रेडिट करावं लागणार आहे सेकंड इयरचं. तर बघा मित्रांनो फर्स्ट इयरमधून थर्ड इयरला जर का तुम्हाला जायचे असेल तर तुम्हाला मित्रांनो 37 फर्स्ट इयरचे क्रेडिट प्लस सेकंड इयरचे क्रेडिट 40 असे टोटल मिळून किती होतं? आपल्या 77 क्रेडिट होते मित्रांनो. तर बघा मित्रांनो दोघं क्रेडिट जे आहेत दोघं क्रेडिटची टोटल × 80% कारण मित्रांनो तुम्ही सेकंड इयर टू थर्ड इयर येत आहेत आता. तर थर्ड इयरमध्ये तुम्हाला 80% जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. 77च्या 80% जर का तुम्ही केलं तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला 62 जे आहे ते तुम्हाला पासिंगसाठी क्रेडिट जे आहे ते लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व जे क्रेडिट आहेत 60%, 80% आणि 86% जे आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर मित्रांनो बघा तुम्हाला अशा प्रकारचे जे क्रेडिट आहेत ते तुम्हाला मोजायचे आहेत फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. आणि या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर. तर अशा प्रकारे क्रेडिट मोजून तुम्ही आपले क्रेडिट काढू शकतात. फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला जर का तुम्हाला जायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट इयर ऑल क्लिअर लागते का? तर याच्या
सरळ उत्तर असं आहे मित्रांनो की तुमच्या फर्स्ट इयरला 37 क्रेडिट असतं आणि सेकंड इयरला तुमचं क्रेडिट समजा 40 किंवा 41 काहीतरी असेल, तर तुमच्या क्रेडिटची लिमिट जर का तुमची 63 असेल आणि तुम्ही जर का फर्स्ट इयरला क्लिअर नसाल तर तुमचे 37 जे आहेत ते तुमचे क्रेडिट फील होणार नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जे आहे ते नेक्स्ट इयरला जाऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो तुम्हाला जर का फर्स्ट इयर टू थर्ड इयर जर का जायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट इयर ऑल क्लिअर लागू शकतं. तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल की क्रेडिट कसे मोजावे. मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयरचे सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने क्रेडिट मोजू शकतात. आता बघा मित्रांनो, तुम्हाला जर का क्रेडिट मोजायला अवघड जात असेल तर तुम्ही या ठिकाणी डी वाटो युनिव्हर्सिटीने ऑफिशियल चार्ट जो आहे तो त्यांनी दिलेला आहे सर्व ब्रांचेससाठी. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुम्हाला सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे ब्रांचेस जे आहेत ते दिलेले आहेत. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघू शकता टोटल क्रेडिटसुद्धा दिले आहेत आणि त्यांचे इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्हाला पास होण्यासाठी किती क्रेडिट लागतात हे सुद्धा त्यांनी दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही जर का फर्स्ट इयरला असेल तर 37 क्रेडिट तुमचं भरतं आणि 22 क्रेडिट जे आहे ते तुम्हाला पासिंगला लागणार आहे, जसं की आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्या पद्धतीने. मित्रांनो या ठिकाणी क्रेडिटचा 19-20 फरक होऊ शकतो, बट तुम्हाला या बॉक्सनुसार सुद्धा तुम्ही चालू शकता आणि तुम्ही स्वतःचे क्रेडिट कॅल्क्युलेट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही सर्व क्रेडिट काढू शकता आणि तुम्हाला कळणार आहे की आपण पुढच्या वर्गात जाणार आहे की नाही. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रमोशन क्रायटेरिया कळाला असेल. मित्रांनो नेक्स्ट इयरला जाण्यासाठी तुम्हाला क्रेडिटच्या बेसिसवर जे आहे ते राहायचे आहे. मित्रांनो क्रेडिट कशा प्रकारे मोजायचे हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल आणि डी वाटो पासिंग क्रायटेरिया काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन डी वाटो युनिव्हर्सिटी रिलेटेड संबंधित व्हिडिओजसाठी आपले चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल बटन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. मित्रांनो नवीन डी वाटो युनिव्हर्सिटी अपडेट संबंधित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. तर मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.